आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. दादा तुम्ही बोला ना, तुम्ही काही बोलत का नाही? तुम्ही इतके शांत का आहात? काय बोलू चंदा, मी तर कोणत्याही गुन्ह्याशिवाय गुन्हेगार ठरलो. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. चंदा, तुला सुद्धा असंच वाटतंय की मी हे मुद्दामून केलं? मालती देवी केसमध्ये भारतीला मदत करणं माझं नाटक होतं? आता तुम्ही काहीही बोला दादा, पण जे लोक कोर्टात आले होते त्यांना तर असंच वाटणार ना की भावाला वाचवण्यासाठी तुम्ही पुरावे नष्ट केले. मी पुरावे नष्ट नाही केले चंदा. अगं मी असं करू शकतो का? ज्याच्यासाठी मी आपल्या वडिलांसोबत भांडलो, त्यांच्या विरोधात गेलो, आणि मीच अचानक मागे फिरणार? मग कुठे गेलं ते रेकॉर्डिंग? आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर तर माझ्याकडे नाहीये, पण नक्कीच उत्तर मिळेल, आणि मी त्याला माफ नाही करणार. पण आज तुम्ही भारतीच्या नजरेतून उतरलात. मला खूप वाईट वाटतंय की आता तर मी भारतीची बाजू घेऊ शकत नाही, आणि तुमचीही. ही वेळ माझी परीक्षा घेते चंदा. जिचा तिरस्कार मिटवण्यासाठी मी एवढे प्रयत्न केले, आज माहित नाही ती मला काय काय ढोंगी, विश्वासघाती काय बोलत असेल. आज भारती खूप दुःखी झालीये, पूर्णपणे कोसळलीये. कोर्टात जाण्यापूर्वी मला म्हणत होती की आज तुझ्या भावाची परीक्षा आहे, आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात. मी नापास नाही झालोय चंदा, माझ्यासोबत धोका झालाय. घरातल्यांचीच अशी इच्छा होती की मी ते पुरावे कोर्टात सादर करू नयेत, आणि कोणीतरी अत्यंत हुशारीने ते पुरावे माझ्या मोबाईल मधून डिलीट केलेत. आता हे कोणी केलं ते मला नाही माहित, पण चंदा ते माहित तर पडणारच, आणि मी त्याला सोडणार नाही. ते तर आहेच, तुम्ही जे ठरवलंय ते करणारच, पण मी भारतीला कसं समजावणार? बस तू तिला फक्त इतकंच समजाव की त्यात माझी चूक नाहीये. मी कोर्टात पूर्ण आत्मविश्वासाने गेलो होतो, पण मला काय माहित की मला आधीच फसवण्यात आलेलं आहे. असो, जे झालं ते खूप वाईट झालं. एवढं होऊनही ती तुमच्यावर विश्वास ठेवू लागली होती. आज जेव्हा तुम्ही कोर्टात आलात तेव्हा तुम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. या गोष्टीचा आनंद की आज तिच्या आईच्या खुन्यांना शिक्षा मिळणार. शिक्षा तर मिळणारच. विकी दादाला मी सोडणार नाही, मग त्यासाठी मी घरदार, आई वडील सर्वांवर पाणी सोडेन. आजच्या घटनेनंतर मला नाही वाटत की भारती तुम्हाला माफ करेल. घ्या, तुम्ही इथे कांदा कापताय. तुम्ही तर आनंद साजरा करायला हवा, गाणं गायला हवं. कोणते ते? मेरा पिया घर आया ओ राम जी. काय? ते खरोखरच घरी आले? मग काय, संजना असल्यावर कोर्टात पण ती ताकद नाही की ते विकी दादांना अटक करून ठेवतील. संजना, तू माझ्या बरोबर मस्करी तर करत नाहीयेस ना?
एक काम करा, स्वतः जाऊन बघून या. कदाचित ते तुम्हालाच शोधत असतील. हो. पण हा चमत्कार कसा झाला? हा चमत्कार माझ्यामुळे झालाय. बघा, मी या घरची सून होणार आहे. या घरासाठी माझ्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की नाही. पण संजना, विजय भाऊजी तर त्यांच्या विरोधात कोर्टात पुरावे घेऊन गेले होते ना? हे बघा वहिनी, विजय माझा होणारा नवरा आहे आणि जर विजय काही चूक करत असेल तर ते सुधारण्याचं कर्तव्य माझंच आहे ना. इट्स माय ड्युटी आफ्टर ऑल. वहिनी, संजना, मला तर वाटलं होतं की एक भाऊ दुसऱ्या भावाच्या जीवाचा वैरी झालाय. विजय भाऊजी एवढ्या सहजपणे तयार होणारे नाहीयेत. ते काय म्हणतात, हा, एखादं काम सरळ मार्गाने होत नसेल तर थोडंसं वाकड्यात शिरलंच पाहिजे. हा खरेपणा, प्रामाणिकपणा असं ढोंग तर करावंच लागतं. आणि विजयला ना प्रॅक्टिकल नॉलेज अजिबात नाहीये. पण डोंट वरी वहिनी, मी हळूहळू विजयला सगळं शिकवणार आहे. मला तर खूप आश्चर्य वाटतंय. ज्यांना सासरे बुवा आणि सासूबाई नाही समजू शकल्या त्यांना तू कसं समजवलंस ग? प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते वहिनी. माझ्या स्टाईल समोर विजयला आपली मान झुकवावीच लागली. हे काम कर ना संजना, थोडीशी बुद्धी ते तुझे जे विकी दादा आहेत ना त्यांना पण दे. ते असं विचित्र का वागतात ज्यामुळे मला बिचारीला इतकं सगळं सहन करावं लागतं? डोंट वरी वहिनी, हळूहळू मी त्यांनाही सगळं शिकवेन. आधी सांगा मला, तुम्ही काय देणार आहात खायला? अगं, आज तू जे सांगशील ते, आज तुला जे वाटेल ना मी तेच तुला बनवून खायला घालेन. फक्त ह्याच्यावर नाही भागणार वहिनी, आता तुम्हाला पार्टी द्यावी लागेल. हो. जर मी नसते तर विक्की दादांना जन्मठेपेची शिक्षा झाली असती किंवा मग फाशी झाली असती. आणि तुम्ही मला नेहमीच वाईट समजत आलात. जेवढं वाईट तुम्ही मला समजता तेवढी मी नक्कीच नाही. मला माफ कर संजना. ते काय की खरोखरच तुला समजून घेण्यात मी खूप मोठी चूक केली. वहिनी, माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या हातून या घरचं नुकसान मी कधीच होऊ देणार नाही. म्हणूनच काल रात्री मी विजयच्या मोबाईल मधून ते सगळे पुरावे नष्ट केले, ज्यामुळे विकी दादांना शिक्षा झाली असती. संजना, तर हा सगळा खेळ तुझा रचलेला आहे. आज गावात माझी जी छीथू होत आहे ती फक्त तुझ्यामुळेच. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मोबाईल मधून रेकॉर्डिंग डिलीट करण्याची? तुझ्या एक कानाखाली. भाऊजी, भानावर या. हे तुम्ही काय करताय? भानावर तर ही नाहीये. हे असलं कृत्य करून माझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न बघतेस? यापुढे मला तुझं तोंड बघण्याची देखील इच्छा नाहीये. मॅडम नमस्कार. अरे बाबूलालजी, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. मी येऊन तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही, सांगा कसं येणं केलं? मॅडम, या यंत्रणेची जी चांगली नीती आहे ना त्यावरच आमचा विश्वास आहे, दुसरा आधारच नाहीये. तुमचं म्हणणं मी समजू शकते बाबूलालजी, पण तुम्ही सुद्धा समजून घ्या ना की जरी एखादी समस्या असली तरी यंत्रणा त्यावर लगेच उपाय काढू शकत नाही. थोडा वेळ तर लागणारच ना. वेळेचीच तर वाट बघतोय आम्ही मॅडम. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही ह्याच गोष्टीची वाट बघतोय की आमच्यासारख्या लोकांना न्याय कधी मिळेल. बाबूलालजी, असं निराश होऊन कसं चालेल सांगा मला. हो, पण तुम्हाला आमच्या प्रयत्नात कुठे कसर वाटत असेल तर सांगा मला. मॅडम, मी नेहमी हेच ऐकत आलोय की हे सरकार गरिबांचं सरकार आहे, गुन्हेगारांसमोर कधीही झुकणार नाही. हे बघा बाबूलालजी, मी मोहिमेला सुरुवात केली आहे आणि मला पूर्ण खात्री की लवकरच आपला विभाग गुन्हेगारी मुक्त विभाग होईल. एवढंच नाही तर
जितक्या पेंडिंग केसेस होत्या त्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश मी याआधीच दिलेत. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यासाठीच मी तुमच्याकडे आलोय. जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो तेव्हा आशेचा एक किरण दिसला होता. वाटलं होतं की सगळं काही ठीक होईल. पण आता जे मालती वहिनींच्या केसमध्ये होतंय जे काही, त्यावरून तर फक्त असंच वाटतंय की कुंपणच सगळं शेत खातंय. आम्ही कोणाकडूनच न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. हे बघा बाबूलालजी, मी तुमच्या भावनांचा आदर करते, पण या सगळ्या गोष्टी बोलून तुम्ही माझा अपमान करताय. तुम्हाला तुमचा अपमान दिसतोय आणि बाहेर जे मृत्यूचे सापळे रचले जात आहेत, खेळी खेळल्या जात आहेत, त्याला काय म्हणाल तुम्ही? बाबूलालजी, तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायला हवी की कोर्टाला आपली कारवाई पूर्ण करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. साक्षीदाराशिवाय किंवा पुराव्याअभावी फक्त तुमच्या तक्रारीवरून आम्ही कोणाला फाशी तर नाही देऊ शकत ना. हे सगळं बघून तुम्हाला चांगलं वाटतंय? तुम्हाला हे नाटक वाटत नाहीये? एक भाऊ न्यायमूर्ती तर दुसरा भाऊ गुन्हेगार, एक अपराध करतो तर दुसरा त्याला वाचवतो. मॅडम, हे सगळं नाटक आहे. ही सगळी सर्कस आहे. आम्ही काय करायचं? टाळ्या वाजवायच्या? हा, खरं सांगायचं तर बाबूलालजी, विजयच्या म्हणण्यावर त्याच्या पुराव्यांवर माझा सुद्धा विश्वास होता, पण हे सगळं इतकं अचानक अशा पद्धतीने होईल असं मलाही नव्हतं वाटलं. मॅडम, हे सगळे एक सारखेच आहेत. सगळेच्या सगळे एकमेकांना सामील आहेत. हे ज्या प्रकारचं नाटक करतायत ना, त्यावरून मला कळत नाही की आम्ही काय करायचं? टाळ्या वाजवायच्या की फक्त बघायचं? हे बघा बाबूलालजी, आता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की तुम्ही थोडा धीर धरा. या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी खोट्या सहानुभूतीपोटी बोलत नाहीये. शेवटी तुमच्या अधिकारांचं रक्षण यंत्रणा नाही करणार तर कोण करणार? तरी तुमच्या खात्रीसाठी मी पुन्हा तपासाचे आदेश देते, आणि जोवर तुमची खात्री होत नाही की पूर्णपणे न्याय मिळालाय तोपर्यंत तपास चालू राहील. आणि जर गरज वाटली तर मी तपास CBCID कडून करून घेईन. तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत. येतो मी. नमस्कार. आई, खरंच या जगात आपलं कोणीच नाहीये. देव सुद्धा नाही. कारण या पराभवामध्ये आज मी स्वतःला खूप दुबळी समजते ग आई. मला ठाऊक असून सुद्धा तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा देऊ शकत नाही, आणि त्यात ही जीवघेणी शांतता. या शांततेत मी नाही जगू शकत आई, नाही जगू शकत. तुला माहितीये, आज मला असं वाटतंय की जणू आपल्यासारख्या लोकांसाठी कोणतंच कोर्ट, कोणतंच न्यायालय बनलंच नाहीये. मी ही लढाई अशीच हरून जाऊ. आपण कधीच जिंकणार नाही. सांग ना आई, तू बोलत का नाहीस? तुला माहिती आई, ती चंदा बोलत होती की विजय माझ्यावर प्रेम करतो. तो तर माझ्या तिरस्काराच्या पण योग्यतेचा नाही. तो बोलला होता की तो आपली बाजू घेणार, न्यायाची बाजू घेणार. एवढा मोठा विश्वासघात, एवढा मोठा धोका. तो बोलला होता की त्याने विकीचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. मग जेव्हा कोर्टात ऐकण्याची वेळ आली तेव्हा तो नाटकं का करू लागला? काका बरोबर बोलत होते की वळणाचं पाणी वळणालाच जातं. त्याने पण शेवटी तेच केलं. मी विजयला कधीच माफ नाही करणार, कधीच माफ करणार नाही. आज मी स्वतःला खूपच असहाय्य समजते, खूपच असहाय्य.
तू काही बोलत का नाही आई? का नाही बोलत तू? दादा, हा तुझा मित्र विजय, अरे कसा माणूस आहे तो? अशी डबल स्टँडर्ड असणारी माणसं मला बिलकुल आवडत नाहीत. आणि माझा तर विश्वासच बसत नाहीये की अशा माणसाशी तू मैत्री केलीयस दादा. किती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून गेला होता तो, आणि काय केलं त्याने? धोका दिलाय सगळ्यांना. आय डोंट बिलीव्ह इट दादा की तू अजूनही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस. असे लोक बोलतात एक आणि करतात दुसरंच. फक्त विश्वासघात करता येतो त्यांना. या लोकांची काही तत्व नसतात, काही इब्रत नसते. अँड सॉरी टू से दादा, पण अशा माणसाशी माझी ओळख करून देऊन तू खूप मोठी चूक केलीयस. मी कधी अपेक्षाच नव्हती केली की तो असं काही करेल म्हणून. किती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत होता तो की माझ्या भावाच्या विरोधात कोर्टात साक्ष देईन, माझ्याकडे पुरावा आहे. आणि ज्या दिवशी पुरावे सादर करण्याची वेळ आली, काय केलं त्याने? सगळेच्या सगळे पुरावे नष्ट केले. दादा, अरे मी तुझ्याशी नंतर बोलते. तू पण मला चुकीचं समजतेस अनिता? प्लीज विजय, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. तसेही तुझ्यासारखे लोक आपल्या देशाच्या लोकशाहीला धोकादायक आहेत. मग काय मला बोलायची संधीच मिळणार नाही? काय संधी देऊ मी तुला विजय? मी कधीच अपेक्षा केली नव्हती की तू माझ्याशी असं वागशील. त्या दिवशी भारतीच्या समोर तू किती मोठ्या मोठ्या बाता मारून गेला होतास. काय केलंस तू? सगळ्यांना धोक्यात ठेवलंस, सगळ्यांना अंधारात ठेवलंस. अनिता, मला सुद्धा माहित नव्हतं की माझ्या घरच्यांनी माझ्या विरोधात कट करून हे सर्व पुरावे नष्ट केलेत. मला हे कळलं पण नाही. विजय प्लीज, या भाकड कथा इतर लोकांना जाऊन सांग. या गोष्टींना आता काहीच अर्थ राहिला नाहीये. हा, कधी विचार केलायस तू त्या लोकांना काय वाटलं असेल ज्यांना मालती देवींच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यायची होती? भारतीला काय वाटलं असेल? तू सगळ्यांचा विश्वासघात केलायस. खरंच मी सर्वांचा गुन्हेगार आहे. आता कोणी माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. नाही नाही विजय, दोन व्यक्ती आहेत ज्या तुझ्यावर विश्वास ठेवतील. एक तुझे पूज्य वडील आणि दुसरा तुझा भाऊ. इनफॅक्ट तू त्यांच्यासारखं पॉलिटिक्स का नाही जॉईन करत सांग? कमाल आहे. काय बोललीयस तू? जे लोक सर्वांची श्रद्धा आणि विश्वास हरवून बसतात ना, त्यांचं काहीच होत नाही. तो तू कधीच गमावून बसलायस विजय. हे काय बोलतीस तू अनिता? आता वाईट वाटून काय उपयोग आहे विजय? अँड यू नो व्हॉट, तुझ्या या कृत्याची शिक्षा मलाही भोगावी लागते. लोक माझ्यावर सुद्धा संशय घेत आहेत, मला संशयित नजरेनं बघतायत. बट लेट मी टेल यू वन थिंग व्हेरी क्लिअरली विजय, आपल्या या अपराधी नातेवाईकांना साथ देऊन त्यांच्याशी इन्फ्लुएन्स होऊन तुला काहीच मिळणार नाहीये. आणि एक ना एक दिवस तुला तुझ्या आत्म्याचा आवाज नक्की ऐकावा लागेल. अजून किती अपमानित करणार आहेस? आज कोर्टात पण मी खूप अपमानित झालोय. आता लाज वाटून काय उपयोग आहे विजय? निकाल तर लागलाच आहे. आणि आता या अपमानाचं ओझं तुला आयुष्यभर वागवावं लागणार आहे विजय. नाही अनिता, या अपमानाने माझ्या वर्मावर घाव घातलाय. आणि आता जोपर्यंत मी हे सिद्ध नाही करत की मी निर्दोष आहे, तोपर्यंत मी तोंड नाही दाखवणार. आणि अजून एक गोष्ट, मी त्या घरात जन्म नक्कीच घेतलाय, पण हे आवश्यक नाही की मीही त्यांच्यासारखाच असेन. मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आता होत आले, या पुढे ते ना कधी
हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व